नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी या विषयाचे अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापूर्वीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा. व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड? द क्राऊड वॉज व्हेरी बिग. 4 पर्याय दिले आहेत. पहिला कॉमन नाउन, दुसरा प्रॉपर नाउन, तिसरा कलेक्टिव्ह नाउन आणि चौथा अब्स्ट्रॅक्ट नाउन. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलेक्टिव्ह नाउन. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवून तुमचा स्कोअर कळवायचा आहे. यापूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोअर कळवलेला आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ. आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाइन प्रोनाउन इन द अबोव सेंटेन्स. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे रिलेटिव्ह, दुसरा आहे रिफ्लेक्सिव्ह, तिसरा एम्फॅटिक आणि चौथा पर्सन. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आय हॅव रीड मेनी नॉवेल्स. द अंडरलाइन वर्ड इन द अबोव सेंटेन्स फंक्शन ॲज. काय असेल याचं फंक्शन? 4 पर्याय दिलेले आहेत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, एम्फॅसाइज ॲडजेक्टिव्ह. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. वन ऑफ आवर प्लेयर्स डॅश इंज्युअर. पहिला पर्याय दिला आहे इज, दुसरा आर, तिसरा वेअर आणि चौथा गॉट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 1 म्हणजेच इज हे याचं योग्य उत्तर आहे. वन ऑफ आवर प्लेयर्स इज इंज्युअर्ड म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. अ नंबर ऑफ बॉईज वेअर पनिश फॉर विच ऑफ द फॉलोइंग वुड फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. 4 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट पर्याय कॉपी, दुसरा टू कॉपी, तिसरा कॉपिंग आणि चौथा कॉपी. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ अन acceptable फॉर्म ऑफ द वर्ब गिवन द ऑप्शन्स. 350 रन्स डॅश क्वाईट अ डिसेंट स्कोर. काय असेल? पर्याय क्रमांक 1 दिले इज, दुसरा दिले आर, तिसरा आर बेईंग आणि चौथा दिले वॉज बिकम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 350 रन्स इज क्वाईट अ डिसेंट स्कोर. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. द बुक इज डॅश द टेबल इन. दुसरा आहे अपॉन, तिसरा ऑन आणि चौथा ओव्हर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच द बुक इज ऑन द टेबल. पुढचा प्रश्न. A compound sentence consists of 2 or more coordinate clauses linked by coordinate conjunctions such as and or but. This statement is dash false, true, neither true nor false, totally incorrect. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे जी आपण दिलेली स्टेटमेंट आहे ती ट्रू आहे म्हणजे सत्य आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Which of the following sentence has been written in future continuous tense? He will have left the place.
ही विल हॅव बीन लिव्हिंग द प्लेस. ही विल बी लिव्हिंग द प्लेस. ही इज गोइंग टू लिव्ह द प्लेस. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ही विल बी लिव्हिंग द प्लेस हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द सेंटेन्स. आयडेंटिफाय द टेन्स इन द सेंटेन्स. द ब्रँच ऑफिस हॅज बीन ऑर्गनायझिंग द फंक्शन. प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चेंज द फॉलोइंग इनटू पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं आहे आपला. वी आउट टू रिस्पेक्ट द एल्डर्स. द एल्डर्स आउट टू बी रिस्पेक्टेड बाय अस. वी शुड रिस्पेक्ट द एल्डर्स. द एल्डर्स नीड टू बी रिस्पेक्टेड बाय अस. द एल्डर्स शुड अर्न रिस्पेक्ट बाय अस. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स विच इज इनकरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पहिलं दिलं आहे शी सेड टू हर ब्रदर प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क. पहिला पर्याय दिला आहे शी रिक्वेस्टेड हर ब्रदर टू हेल्प हिम विथ हिज होमवर्क. दुसरा सी रिक्वेस्टेड हर ब्रदर टू हेल्प हर विथ हर होमवर्क. तिसरा दिला आहे शी ऑर्डर हर ब्रदर टू हेल्प हर विथ हर होमवर्क. आणि चौथा पर्याय दिला आहे शी कमेंडेड हर ब्रदर टू हेल्प हर विथ हर होमवर्क. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सी रिक्वेस्टेड हर ब्रदर टू हेल्प हर विथ हर होमवर्क हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड आय वुड फ्लाय अवे. द अंडरलाईन क्लाउड्स इज. म्हणजे हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड हा जो अंडरलाईन क्लाउड्स केलेला आहे तो कोणता आहे? ॲडवर्ब क्लाउज ऑफ पर्पज, ॲडवर्ब क्लाउज ऑफ रिझन, ॲडवर्ब क्लाउज ऑफ कंडिशन्स, ॲडवर्ब क्लाउज ऑफ इमॅजिनेशन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ॲडवर्ब क्लाउज ऑफ कंडिशन्स. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह व्हेअर द फॉलोइंग सेंटेन्सेस रिराईट युजिंग इट. टू लिव्ह विदाउट एअर इज इम्पॉसिबल. पहिला पर्याय दिला आहे टू लिव्ह विदाउट एअर इम्पॉसिबल. दुसरा इज इट इम्पॉसिबल टू लिव्ह विदाउट एअर. तिसरा इट इज पॉसिबल टू लिव्ह विदाउट एअर. आणि चौथा दिला आहे इट इज इम्पॉसिबल टू लिव्ह विदाउट एअर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे इट इज इम्पॉसिबल टू लिव्ह विदाउट एअर. पुढचा प्रश्न. यूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स व्हॉट डॅश डॅश पीटी. पहिला दिलेला आहे अ, दुसरा अँड, तिसरा द. नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम्स टू द बोल्ड लेटर द सेंटेन्स द नेचर ऑफ मर्सी इज डिवाइन. काय असेल याचा आपला सिनोनिम्स शोधायचं आहे. डिवाइन, ग्रेट, इलिव्हेटेड, इनविजिबल, हेव्हनली. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे हेवनली हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड. फिल्थी, नाईस, डर्टी, क्लीन किंवा प्रिटी. काय असेल याचं योग्य उत्तर?
तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे क्लीन हे याचं योग्य उत्तर आहे. अँटोनिम्स शोधायला सांगितले आपल्याला. पुढचा प्रश्न दिलेला आहे. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज समथिंग इज गिवन टू द मनी लेंडर फॉर द गॅरंटी ऑफ पेमेंट ऑफ लोन सिक्युरिटी इंटरेस्ट ड्राफ्ट किंवा चेक. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे चेक. पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिक्युरिटी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड बिलेबियल. काय असेल याचं जवळचा मिनिंग सांगायचं आहे. ऑफ टू लेबल्स, ऑफ टू लेवल्स, ऑफ टू साइड्स, ऑफ टू लिप्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑफ टू लिप्स. Pick out the wrong sentence. The surface of the table feels rough. You have worked hardly. She is not very well today. I have no information to give you. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच यू हॅव वर्क हार्डली. चला पाहूया पुढचा प्रश्न. We can accommodate this topic in the syllabus. Which of the following options correctly spells the underlined word in the above sentence? योग्य स्पेलिंग काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. अमंग द गिवन ऑप्शन्स आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्स वर्ड. वॅक्सिनेशन 4 पर्याय दिले आहेत. त्यामधला करेक्ट स्पेलिंग कोणता आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. बोथ फर्स्ट अँड टू आर करेक्ट, बोथ फर्स्ट अँड टू आर इनकरेक्ट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे वॅक्सिनेशन हे याचं करेक्ट स्पेलिंग आहे VACCINATION. तर विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहेत. 20 टेस्ट सिरीज आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही या क्रमांकावर संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. हा आमचा संपर्क क्रमांक आहे. या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. वी आर डॅश युअर ॲक्सिडेंट, सॉरी फॉर, सॉरी अबाउट, केअरलेस ऑफ, गिल्टी ऑफ. काय असेल? वी आर डॅश युअर ॲक्सिडेंट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सॉरी अबाउट. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग वर्ब फ्रेजेस इज करेक्ट विथ रेफरन्स द प्रिपोजिशन ही पार्टेड ऑन हिज फ्रेंड्स इन हाय स्पिरिट्स. He parted with his friends in high spirits. He parted in with his friends in high spirits. He parted at his friends at high spirit. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्राइट वर्ड. I can't dash with his cruelty आहे. काय असेल? बियर किंवा नन ऑफ द अबो. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो हे 25 प्रश्न झाले.
इंग्लिश या विषयाचे त्यानंतर आपल्याला 5 मार्कासाठी पॅरेग्राफ दिलेला जातो. इथे पॅरेग्राफ दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. एक पॅसेज दिलेला आहे, तो दिलेला आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहेत. ते पाहू शकता तुम्ही. पॅसेज आहे हा फ्रॉम 26 to 30 क्वेश्चनसाठी. याची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही आहे. क्वेश्चन आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर टेस्ट सिरीज हव्या असतील तर या संपर्कावर तुम्ही संपर्क करू शकता. 96 65 48 40 48. आणि आमच्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.